तुझे संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी. या वारेकरी संताची आजीनी पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोज चरणी साष्टांग मी घातिला. विठाला संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा काल्याच्या प्रकरणातील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गोपाळाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संवाद या अभंगातून व्यक्त करतात. एका गोपाळाने भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताकडे पाहून भगवंताला सांगितलं, हे कृष्णा, तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. एवढंच झालं का? नाही, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे कधी पाहायला मिळत नाही अशा भक्ती सुखाच्या भोगाचे सोहळे हे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला बघायला मिळायला लागले. एवढंच का? नाही, याच्याही पेक्षा थोडं व्यवहाराच्या दृष्टीने सांगितलं. आमचं घरी ताकाचे सरोवर, पण इथं मात्र नवनीताचे पूर. नवनीताचे पूर सुद्धा हे तुझ्या संगतीमध्ये आम्हाला चाखायला मिळायला लागले. मग झाली अमुची निश्चिंती, कारण तुझी संगती. भोग सुखाचे सोहळे, कारण तुझी संगती. येथे नवनीताचे पूर, कारण तुझी संगती. मग गोपाळ म्हणतो, भगवान, जर इतकं तुझ्या संगतीमध्ये मिळत असेल तर ती ढकलून दिलं तरी मी जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. विठाला पवित्र भूमी असणाऱ्या या दर्जी बोरगाव या नगरीमध्ये सद्गुरू श्री चिन्मयानंद स्वामी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे आपण सगळेजण इथे एकत्रित जमलेलो आहोत. या संस्थांच्या वतीने आणि या संस्थांवर आणि विशेष करून स्वामी महाराजांवर नितांत श्रद्धा असणारी आपल्यासारखी सगळी भाविक भक्त मंडळी या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी होती आहे. गेल्या वर्षी शताब्दी महोत्सव अतिशय भव्य आणि दिव्यतेमध्ये या ठिकाणी साजरा झाला. तसा हा उत्सव प्रतिवर्षीच शताब्दी महोत्सव असल्यासारखाच असतो, परंतु 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून गेल्या वर्षी आणखीन त्यातल्या त्यात एक भव्यता आणि दिव्यता आपल्या सगळ्याकडून या उत्सवाला देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. सद्गुरू स्वामी महाराजांनी ते आपल्याकडून पूर्ण करून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. यावर्षी पुन्हा हा उत्सव मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी अनेक वर्ष झालं काल्याच्या कीर्तन सेवेकरिता इथं येत असल्यामुळे मी प्रतिवर्षी आपल्याला सांगत आलोय, या परिसरातलं हे एक अत्यंत महत्वाचं आध्यात्मिक व्यासपीठ आहे. थोडंसं आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर ही सगळीच मंडळी या संस्थांवर विशेष करून वारकरी संप्रदायाची पाईक असणारी आणि वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामध्ये अखंड कार्यरत असणारी पूजनीय महाराज मंडळी, अनेक महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. आणि मला म्हणून थोडंसं स्पष्ट आणि अंतःकरणातली भावना म्हणून व्यक्त करायची झाली तर जसं आषाढीला पंढरपूरला
पांडुरंगाच्या ठिकाणी वारकऱ्याचा मेळावा भरतो, तसा स्वामी महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या संपूर्ण परिसराचा हा वारकऱ्याचा मेळावा इथं भरतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार. कारण हजारो लाखो भाविक या निमित्ताने इथं येतात. एका अर्थाने ही पंढरी आहे, एका अर्थाने ही आळंदी आहे, एका अर्थाने ही देहू आहे. आणि म्हणून मी अनेक वेळेला असं सांगत आलो की पंढरीमध्ये कीर्तन सेवा करताना जी अंतःकरणातली भावना असते, आळंदीमध्ये देहूमध्ये कीर्तन सेवा करताना जी अंतःकरणातली भावना असते, तीच भावना या संस्थांवर कीर्तन करत असताना अंतःकरणामध्ये येते. कारण एका सात्विक प्रासादिक जागेमध्ये आपण सेवा करत असतो. आणि त्या निमित्ताने अनेक वर्षापासून माझ्याकडे खरं तर वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य माधव महाराजांची मला या निमित्ताने आठवण येते. महाराजांची ही कीर्तन सेवा, परंतु महाराजांच्या नंतर आपल्या सर्वांमुळे ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली आणि माझ्या पद्धतीने जितकी मला व्यवस्थित आपल्या समोर ही सेवा करता येईल त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. खरं तर अनेक पूजनीय माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने ज्येष्ठ असणारी मंडळी इथं आहेत. या सर्वांच्या चरणी मी आरंभी नतमस्तक होतो आणि स्वामींच्याच कृपेने या अभंगाचा धावत्या वेळेमध्ये विचार करतो. विठ्ठल अभंगातले शब्द सगळ्यांच्या ऐकण्यातले आहेत. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. याच्यामध्ये एक गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या समोर उभं राहून भगवंताशी आपल्या अंतःकरणातल्या भावना प्रगट करतोय. मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं, म्हणजे वारकरी संप्रदायाचा आणि एकंदरीत आपल्या आध्यात्मिक भारतीय संस्कृतीचा विचार केला तर भगवंताशी बोलणं हा गोपाळ यातून करतोय. याच्यातून एक अर्थ निघण्यासारखा आहे की देवाशी बोलणं करून देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. हा एक विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. थोडासा याला धरून एक तात्विक विचार सांगून पुढे जातो. भगवत स्वरूपता होणं वेगळं आणि भगवत स्वरूपता प्राप्त होऊन पुन्हा भगवंताचं भजन करणं वेगळं. किंवा यालाच आपल्या वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भगवत स्वरूपता म्हणजे ज्ञान स्वरूपता आणि भगवत स्वरूपता प्राप्त होऊन पुन्हा भगवंताचं भजनामध्ये तल्लीन होणं यालाच ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती असं म्हटलं जातं. असा दोन पद्धतीने विचार करता येईल. मी थोडासा आणखीन हाच विचार थोडासा जरी तात्विक असला तरी पुढे घेऊन जातो जरा. कारण हा गोपाळ ज्या भूमिकेतला आहे ती भूमिका मला मांडायची. हा गोपाळ कोणत्या भूमिकेतला आहे तर ही भूमिका ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भूमिका आहे. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीची ही भूमिका आहे. ज्ञानपूर्व भक्ती वेगळी, ज्ञान लक्षण भक्ती वेगळी आणि ज्ञानोत्तर भक्ती वेगळी. या तिन्ही पद्धतीचा विचार करा. मुळात ज्ञान आणि भक्ती हे शब्दच खूप महत्वाचे आहेत. मला थोडंसं धावतं या अभंगाकडे बघताना मला असं वाटतं की अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध या दोन्ही उत्तरार्धाकडे जरा बारकाईने बघितलं तर लक्षात येईल. झाली अमुची निश्चिंती, झाली अमुची निश्चिंती या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान आणि भोग सुखाचे सोहळे या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. बघा पडतंय का? कारण झाली आमची निश्चिंती, निश्चिंत होणं. आता ते पुढं मला जशी वेळ मिळेल तसे अर्थ मी सांगेल आणि सगळंच अर्थ काही एकाच कीर्तनात सांगावा असं काही नियम नाही. राहिलेली अर्थ पुढल्या कीर्तनात म्हणजे आपल्याकडे आहेच, त्याची काही व्यवस्था आहे म्हणून. पण तरी पण जरा धावतं सांगून पुढे जातो. निश्चिंती हा शब्द जर विचारात घेतला तर चिंतारहित होणं. निश्चिंत या शब्दाचा अर्थ आहे ही चिंतारहित होऊन जाणं. ही चिंतारहित बरं महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं तर आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची प्रमाण आपल्याला सगळ्यांना अनेक वेळेला पाठ आहेत, सगळ्यांना माहित आहेत. आणि ही चिंता निश्चिंत होणं याला आणखीन थोडंसं पुढं जरा बोलायचं झालं तर यत् प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न द्वेष्टी न उत्साही भवती यल्लब्ध्वापमान सिद्धः भवती तृप्तः भवती अमृतः भवती. ही नारद भक्ती सूत्रातली भाषा आपल्या डोळ्यासमोर घ्या. यत् प्राप्य न किंचित वांछती, इच्छा राहिली नाही की निश्चिंत होऊन जातो आणि इच्छा कधी संपून जाते? परमतत्वाच्या प्राप्तीमध्ये मनुष्य निरपेक्ष होत असतो. मी नाथरायांची भागवतातली भाषा अनेक वेळेला कीर्तनात बोलून दाखवत असतो. आजही पुन्हा ती ओवी सांगून पुढे जातो. प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. एकनाथ महाराजांनी असं सांगितलंय, प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचणं ही स्थिती स्थितप्रज्ञ अवस्थेची स्थिती आहे. हीच ज्ञानाची स्थिती आहे. यालाच जीवनमुक्तीची अवस्था असा विचार करण्यासारखा आहे. थोडक्यात निश्चिंत होणं याचं नाव आहे ज्ञान आणि भोग सुखाचे सोहळे, सुखाचा भोग हे ज्याच्यामध्ये घडतं त्याचं नाव आहे भक्ती. पहा पडतंय का? सुखाचा भोग हे ज्याच्यामध्ये घडतं त्याला भक्ती म्हणा. थोडंसं आणखीन पुढे बोलू. सुख नसताना सुख वाटतं,
सुख नसताना सुख वाटतं ते विषय सुख. सुखरूपता प्राप्त होऊन त्याच्यामध्ये रममान असणं हे ब्रह्मसुख, आणि प्राप्त झालेल्या सुखाचा उपभोग घेऊन जगाला देण्याचं सामर्थ्य येतं हे भक्ती सुख. विठाला विठ्ठल. यालाच धरून थोडे 3 शब्द पुढे करू. आणखी काही नाही. जे अपूर्ण आहे ते विषय सुख, जे पूर्ण आहे ते ब्रह्मसुख, जे परिपूर्ण आहे ते भक्ती सुख. पहा पडतंय का? जे अपूर्ण आहे ते विषय सुख. मी अपूर्ण हा शब्द विषय सुखा करता वापरतो. ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांच्या रोजच्या नित्य चिंतनातली आहे. म्हणून विषय भोगी जे सुख साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ही जी विषय सुखाची भाषा वापरली ती अपूर्णाच्या संबंधाने आहे. थोडस पुढं जे पूर्ण आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा. ज्ञानोबरांची पुन्हा ओवी डोळ्यासमोर घ्या. किंबहुना सोये जीवात्मा याची लागे, आणि तेथे जे होये तया नाम सुख. याला ब्रह्मसुख, यालाच पूर्ण म्हणा. परंतु प्राप्त झालेलं सुख इतरांना देणं याला परिपूर्ण म्हणा, आणि त्यालाच भोग सुखाचे सोहळे म्हणा. विठाला. याला प्रमाण द्यायचं झालं तर सेवितो हा रस वाटितो अनेका, या दृष्टीने विचार करता येण्यासारखा आहे. म्हणून मी आपल्याला म्हणत होतो, अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध हे ज्ञानाचं चिंतन करणार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध हे भक्तीचं चिंतन करणार आहे. आणि थोडं गमतीने पुढे बोलायचं झालं तर ज्ञान आणि भक्ती याच्याशिवाय दुसरं लोणी कशातच नाही. लोणी म्हणायचं असेल तर यालाच म्हणावं लागेल. म्हणून येथे नवनीताचे पूर हे ज्ञानभक्तीच्या संबंधाने आहे. आणि जर मग लोणी मिळत असेल तर कोणी ढकलून दिलं तर कसं काय जाता येईल. म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवरो दवडीता. पुन्हा अभंग सारखा संगती लावायची झाली तर असं लावता येण्यासारखे आहे. हा मी प्रयत्न करतोय. थोडं आणखीन पुढे बोलतो. माझ्या 3 भूमिका होत्या. ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञान लक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. मी हे का सांगायला लागलोय? जो गोपाळ भगवान श्रीकृष्णाशी संवाद करतोय तो गोपाळ हा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीतून संवाद करतोय हे मला मांडायचं आहे. आता प्रश्न पडतो की ही ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे काय, ज्ञान लक्षण भक्ती म्हणजे काय, आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय. मी प्रमाण आणि उदाहरणं देऊन पुढे जातो. ज्ञानपूर्व भक्ती या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये, आणखीन ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये परंतु भक्ती चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा. कळालं का? पहा, ज्ञान झालेलं नाहीये, आणखीन ज्ञान म्हटलं की मग ते पुन्हा आत्मज्ञानाकडे जावं लागतं, स्वरूपभूत ज्ञानाकडे जावं लागतं. ते वृत्ती ज्ञानाचा विषय नाहीये, हा स्वरूपभूत ज्ञानाचा विषय आहे. आणखीन आत्मस्वरूपभूत ज्ञान झालेलं नाहीये परंतु भक्ती चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा. ते म्हणाल ठीक आहे, हे प्रक्रिया शब्द कळाला, पण याला काही प्रमाण. मी आपल्याला माहीत असलेलं प्रमाण आणि माहीत असलेली कथा सांगून पुढे जातो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे जर आपण बघायला लागलो तर आपल्याला एक साधारण तुकाराम महाराजांच्या चरित्रातला विषय असा सांगितला जातो की तुकाराम महाराज एका शेतातून निघाले आणि जात असताना, एका शेतातून जात असताना त्या शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं आहेत ती तुकाराम महाराजांना पाहून घाबरली आणि ती उडून गेली. सगळ्याला माहीत असलेली कथा आहे. ती पाखरं, ती पक्षी उडून गेले. तुकाराम महाराजांना पाहून ती पाखरं उडून गेली, ती पक्षी उडून गेले. मी पक्ष उडून गेले असं म्हणत नाही, पाखरं उडून गेली. महाराजांना पाहून, तुकाराम महाराजांना पाहून, मी बाकी बोलत नाही. आता तुम्हाला त्यातलं जरा जास्त माहिती आहे म्हणून बोललं. तर ते पाखरं उडून गेली. तुकाराम महाराजांना पाहून ती पाखरं, ते पक्षी उडून गेले. आणि उडून गेल्यानंतर तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. ही पाखरं मला पाहून उडून जातात, घाबरून उडून जातात, घाबरतात, याचा अर्थ त्यांना माझ्याबद्दल भय आहे. आणि भयाची निर्मिती ही भेदातून होत असते. ऐका, वेदांतातला नियम असा आहे, भयाची निर्मिती ही भेदातून होत असते. ज्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भय आहे त्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे, हे तुकाराम महाराजांनी मान्य केलं. आणि मग तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. ज्या अर्थी ही पाखरं मला पाहून उडून जातात ना, त्या अर्थी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद आहे. आणि म्हणून रडायला लागले, अक्षरशः वाईट वाटायला लागलं. नवे नवे तुकाराम महाराज म्हणायला लागले, माझ्यावर देवाची कृपा झालेली नाही हे माझ्या लक्षात आलं. मी माझ्यावर देवाची कृपा झाली कधी म्हणेल, अवघी भूते साम्य आली, देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली हे कधी म्हणेल, या पाखरांनी मला पाहून घाबरून उडून जाऊ नये.
ही पाखरं ज्या अर्थी घाबरतात त्या अर्थी माझ्यावर आणखीन पांडुरंगाची कृपा नाही. म्हणजे तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे, शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं आहेत त्या पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये. मी जरा गमतीने बोलू, पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये म्हणणारे तुकाराम महाराज आणि सगळ्यांनी मला घाबरलं पाहिजे म्हणणारे महाराज, याच्यात फरक आहे. याच्यात फरक आहे. हा संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे याला म्हणावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात कुणीच मला घाबरू नये. पण आम्हाला वाटतं, मला एकाने सांगितलं, काय जयवंत महाराज तुम्ही कीर्तन करता? अहो मी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर टाळकरी असे थरथर कापतात, पकवाज वादक थरथर कापतात. मी म्हटलं महाराज आहेत का भूत आहेत थरथर कापाय? अरे टाळकऱ्यांनी घाबरावं का? पकवाजांनी काय घाबरायचा विषय आहे महाराज? तुम्ही आम्ही खेळी मिळी. कीर्तन या शब्दाचा अर्थ असा आहे, कीर्तनामध्ये जरा पुढे बोलू, एक टाळकरी, मृदंगवादक आणि ऐकणारी हे एकत्रित येणं याला कीर्तन म्हणत नाहीत. एकत्रित येऊन एकरूप होणं याला कीर्तन म्हणतात. विठाला मला मुद्दा एवढाच मांडायचा होता. महाराज याचा अर्थ महाराज म्हणतात माझ्यावर आणखीनही देवाची कृपा नाहीये. माझं भजन चालू आहे, माझी भक्ती चालू आहे, पण माझ्यावर देवाची कृपा नाही का? ज्या अर्थी ही पक्षी मला पाहून घाबरून उडून जातात ना, त्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे. म्हणजे अभेद स्थिती नाही. अभेद स्थिती होईल तेव्हा मी देवाची कृपा झाली असं म्हणेल. याचा अर्थ आणखीन अभेद स्थिती प्राप्त नाही, परंतु भगवंताचं भजन चालू आहे, याला ज्ञानपूर्व भक्ती असं म्हणा. एक विषय माझा संपला. आता दुसरा विषय मला सांगायचे किती? 3 मुद्दे: ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञान लक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती. एक विषय माझा ज्ञानपूर्व भक्तीचा झाला. आता दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे, काय? ज्ञान लक्षण भक्ती. आता हे ज्ञान लक्षण भक्ती काय? नारद भक्ती सूत्रातला एक विषय सांगून पुढे जातो. देवर्षी नारद मुनींनी अनेकांची मतं भक्तीच्या संबंधाने सांगितलेली आहेत. कशाला भक्ती म्हणायचं याच्याकरता पुष्कळ चर्चा केलेली आहे. गर्गाचार्यांचं मत काय आहे, व्यासांचं मत काय आहे, सगळं सांगितलं. सांगता सांगता एक शांडिल्यांच्या मताचा विचार केलाय आणि ते मत असं मांडलंय, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. हा शांडिल्यांनी भक्तीची व्याख्या करताना असं सांगितलंय, आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिलाच भक्ती म्हणा, असं शांडिल्यांचं मत मांडलं. आत्मज्ञानाच्या अविरोधी म्हणजे आत्मज्ञान स्वरूपाकार जी आहे तिलाच भक्ती म्हणा, असं ज्ञान लक्षण भक्तीचा विचार करता येईल. नाही पटलं तर मी दुसरा विचार सांगतो. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचा एक विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे. बहुतांशी सगळीच पूजनीय कीर्तनकार मंडळी, महाराज मंडळी आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या रोजच्या वाचनात आहे. विवेक चूडामणीमध्ये आचार्य असं सांगतात, मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. आचार्यांची भाषा कशी आहे पहा. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, मोक्ष प्राप्त करून देण्याकरिता सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं, गरीयसी या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं साधन काय असेल तर भक्ती हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. कोणीतरी आचार्यांना विचारलं, अहो पण भक्ती म्हणजे तरी काय? जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं यालाच भक्ती म्हणा. मी आतापर्यंत 2 विचार सांगितले, कळतायत का बघा. एक नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगितलं, आत्मरती अविरोधेन इति शांडिल्य. हा दुसरा आचार्यांचं मत सांगितलं, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य विधीयते. या दोन्ही वचनावरून आपल्या एवढं लक्षात येईल की आत्मस्वरूपाकार वृत्ती किंवा आत्मस्वरूप भूत ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच भक्ती. कुणीतरी इथं बसलेल्यापैकी म्हणेल, नाही हो, हे दोन्ही व्याख्या तुम्ही संस्कृत मधल्या सांगितल्या, आम्हाला नाही एवढ्या संस्कृत मधल्या व्याख्या लक्षात येत नाहीत, आम्हाला जमत नाही, काही नाही, आम्हाला काहीतरी संत वाङ्मयातलं सांगा. ज्ञानेश्वरी उघडा. याच्याकरता ज्ञानेश्वरी तर आपल्या घरातच आहे, मग ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबारांना विचारा भक्ती म्हणजे काय. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना एरवी तिची नाचवती, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती भक्ती नाम. किती गोड सांगतात पहा. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना माझी सहज स्थिती, सहज स्थितीला तत्वज्ञानामध्ये स्वरूप स्थिती म्हटलं जातं. या स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा. थोडक्यात ज्ञानोबाराय म्हणतात, स्वरूप स्थिती प्राप्त होणं यालाच भक्ती म्हणा. आचार्य म्हणतात स्वस्वरूपानुसंधान घडणं यालाच भक्ती म्हणा. आणि शांडिल्य म्हणतात आत्मज्ञानाच्या अविरोधी असणं यालाच भक्ती म्हणा. या 3ही वचनावरून आपल्या लक्षात येतं, आत्मस्वरूपभूत ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच भक्ती. याला ज्ञान लक्षण भक्ती म्हणा. विठ्ठल विठ्ठल. दोन विचार
माझे झाले. एक ज्ञानपूर्व भक्तीचा झाला, दुसरा ज्ञान लक्षण भक्तीचा झाला. आता तिसरा विचार सांगतो, ज्ञानोत्तर भक्ती. याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणा किंवा ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. हे ज्ञानोत्तर भक्ती काय विचार आहे, कसा करायचा? आपण रोज काकड्यामध्ये एक प्रमाण देतो, ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा. हे ज्ञानोत्तर भक्ती आहे की नाही, ते याच्यापेक्षा काही वेगळं नाहीये. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुगा म्हणजे ज्ञान आहे ते गिळोनी म्हणजे आत्मसात करूनी काय करा, गावा गोविंदुगा. गावा गोविंदुगा या शब्दाचा अर्थ भक्ती, यालाच ज्ञानोत्तर भक्ती म्हणा. एवढ्यावरही सगळा नाही विषय समजला तर रोजचं पाठाचं प्रमाण देऊन जातो. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त देव ऐसे तू देव ऐसे करी, विभक्त तू देव ऐसे करी. विभक्त तू देव ऐसे आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. महाराज सांगतात मी भक्त तू देव ऐसे करी. हे जे मी भक्त तू देव आहे का नाही, यालाच भक्ती म्हणा. पण ही भक्ती सांगताना महाराजांनी सांगितलं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. हे फार विशेष आहे बरं, ऐका. हे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव म्हणणं हे इतकं सोपं नाहीये. जरा पुढे बोलू. हे नको ब्रह्मज्ञान कुणी म्हणावं, तुकाराम महाराजांनीच म्हणावं. दिलीप महाराज, दीपक महाराज आपण फक्त चाल लावावी, बरोबर आहे. हे काही सोपं आहे का नको ब्रह्मज्ञान म्हणणं? फार फार तर कीर्तनाला अभंग घ्यावा, कारण आपल्याला अभंगाप्रमाणे कुठं वागायचं असतंय म्हणून अभंग घ्यावा. नाही असं नाही. म्हणजे याचा अर्थ नको ब्रह्मज्ञान म्हणणं इतकं सोपं आहे का? जगद्गुरु आमचे गुरुजी गुरुरे भाऊ पाठामध्ये असताना आम्हाला सांगायचे, हा जो नको शब्द आहे का नाही, नको, हे फार महत्वाचं आहे. जरा आता व्यवहार आपण सगळी जाणती मंडळी आहात, माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने ज्येष्ठ मंडळी आहात. काय आहे, नको म्हणायला फार ताकद लागते महाराज. नाही म्हणायला फार ताकद लागते. होय म्हणणं सोपं आहे, पण नाही म्हणणं अवघड आहे. बघा पटतंय का नाही का? लक्षात आलं? आणखी सांगतो मी तुम्हाला. नाही म्हणणं अवघड आहे, नको म्हणणं, नको नको म्हणणं अवघड आहे. उगे आपण सगळी घरातली आहे तर मी नेहमीचा महाराज आहे म्हणून उदाहरण देतो. तुम्ही कीर्तन झाल्यानंतर नारळ आणि पाकिट मला द्या, मी नको म्हणेल का? संपलं काम, इथंच संपलं, उदाहरण संपलं. नको म्हणायला फार ताकद लागते महाराज. नको हे व्यवहारातलं उदाहरण आहे, पण हे सगळीकडे लावून घ्या. आता तुम्ही सगळीकडे लावून घ्या. नको म्हणायला फार, म्हणजे जरा पुढे बोलू आणखी. तुम्ही मला समजा फोन केला, चंद्रकांतराव तुम्ही फोन केला आणि महाराज अमुक अमुक तारीख पाहिजे. माझ्याकडे ती तारीख रिकामी असल्यानंतर मी नको म्हणणं फार अवघड आहे, ताकद लागते. कीर्तनाची तारीख सुद्धा आल्यानंतर नको म्हणायला फार ताकद लागते महाराज. आता आम्ही कधी फोन येतात ही वाट बघतोय. आकाश महाराज बरोबर आहे का? ताकद लागते नको म्हणायला. हे जाऊ द्या, लौकिकात जर अशी स्थिती आहे, हे लौकिकाचं जर आमची अशी स्थिती आहे, इथं विचार करा. ब्रह्मज्ञानाबद्दल तो कोबाला नको म्हणतात. ब्रह्मज्ञान, मला परत प्रश्न पडतो, नको कोणी म्हणावं? हा नको शब्द येतो कधी? नको या शब्दाची सिद्धी कधी? जरा विचार करा. मराठीमधल्या प्रत्येक शब्दाच्या सिद्धी करता एक विशिष्ट भूमिका आहे. प्रत्येक शब्दाच्या सिद्धी करता एक विशिष्ट. मग काय आहे, आपल्याला आपली मातृभाषा मराठी असल्यामुळे बऱ्याच वेळेला अतिपरिचयात अवज्ञ होत आहे. हे आपल्याच भाषेचं कौतुक किंवा आपल्याच भाषेचं वैभव आपल्याला माहीत नसतं. मराठीतला प्रत्येक शब्द हा इतका सामर्थ्यवान आहे, इतका ताकदवान आहे. प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक भूमिका आहे. नको म्हणण्याची सिद्धी कधी होते, याला एक तत्वज्ञानाने साधी भाषा अशी वापरली आहे की नको म्हणण्याकरता असावं लागतं, मिळाल्यानंतर नको म्हणणं, या नको म्हणण्याची सिद्धी आहे. वस्तू मिळाली मग नको म्हणणं, याला नको म्हणण्याची सिद्धी आहे. जर वस्तूच मिळाली नसेल तर नको म्हणण्यामध्ये काही अर्थ राहत नाही. नको या शब्दाला निषेध असा शब्द तत्वज्ञानामध्ये, आणि त्या निषेध या शब्दाला प्रतिषेध हा आपल्याकडे पारिभाषिक शब्द सांगितला जातो.
आणि तो प्रतिषेध दोन पद्धतीने वापरला जातो, प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध. प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध यालाच तत्वज्ञानातल्या भाषेमध्ये प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध असं म्हटलं जातं. याला अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मिळालं म्हणून नको म्हणणं, मिळालंच नाही आणि नको म्हणणं याच्यात फरक आहे. विठाला वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी. वस्तूच मिळाली नाही आणि नको म्हणायला लागला, काय अर्थ आहे काय? वस्तू मिळावी आणि मग नको म्हणावी ना. वस्तू जर मिळाली नसेल तर नको म्हणण्याला काही अर्थ नाही. आता तुम्हाला उदाहरण देतो. समजा आपल्या बोरगावमधून 10 माणसं गाडीत बसली आणि पंढरपूरच्या वारीला निघाली. गाडीत बसली, इथून संस्थानवर पंढरपूरच्या वारीला निघाली. 11वा मनुष्य गाडीच्या कडेने फिरत होता आणि गाडीत बसलेल्या माणसांना म्हणत होता, तुम्ही जा पंढरपूरला. मला नको. तुम्ही जा. मला नको. तुम्ही जा. गाडीत बसलेले म्हटले, तुला चलच म्हटलो नाही तर नको का म्हणायला लागलाय? आमचंच पडलंय आम्हाला, तुझं काय घेऊन बसला म्हटलंय. याचा अर्थ जर त्याला चल म्हटलो नाही तर त्याच्या नको म्हणण्याला अर्थ नाही. तसं नको ब्रह्मज्ञान मिळालंच नसेल तर नको म्हणणं याला काही अर्थ नाही. मग हा नको कधी आहे? मिळाल्यानंतरचा हा नको आहे, प्राप्तिपूर्वक निषेध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला त्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी फार सांगू नका, कारण ते ब्रह्मज्ञान आम्हाला अगोदरच प्राप्त आहे. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? महाराजांची भाषा किती गोड आहे पहा. सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण? हिरोनी या शब्दाचा अर्थ चोरोनी. माझी सर्वात्मकपणाची अवस्था कोण चोरून घेऊन जाणार आहे? चोरून कोणीही घेऊन जाणार नाही. त्याची 2 कारणं ऐका, मला वाटतात ती 2 कारणं सांगतो. एक, सर्वात्मकपणाची अवस्था ही चोरण्यासारखी नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही. कारण ही अवस्था निराकार आहे, निरवयव आहे, आणि चोरी ही सावयवाची होत असते, निरवयवाची नाही. हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही. थोडं गमतीने बोलू, याची कुणाला गरजच नाही म्हणून कोणी चोरी करणार नाही. पटलं का? बघा, कुणाला गरज आहे महाराज? सर्वात म्हणजे कीर्तनाला गेलो, बोधले महाराजांच्या कीर्तनाला गेलो आणि तिथून ज्ञान चोरून नेलं, शक्य आहे काय? हा चप्पल चोरीला जाईल नाही असं नाही. गरज त्याची आहे, ज्ञानाची कोणाला गरज आहे? गरज माणशी, गरजेची वस्तू माणसं चोरतात. सर्वात्मकपणाची अवस्था तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे प्राप्त झाल्यामुळे, ज्ञान अवस्था मला प्राप्त झाल्यामुळे याची कोणी चोरी करणार नाही. मग या ज्ञानाच्या पुढं असणारी जे चिंतन आहे ते भक्तीचं चिंतन आहे. त्या भक्तीची अपेक्षा आहे, मी भक्त तू देव ऐसे करी, किंवा अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. किंवा तत्वज्ञानातलंच वचन सांगायचं झालं तर भक्त्यर्थम कल्पितद्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर अशा पद्धतीचं जे आहे ते कल्पित द्वैत आहे, म्हणजे भक्ती आहे. या ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीमध्ये हा भक्त आहे, हा गोपाळ आहे. हा गोपाळ ज्ञानपूर्व भक्तीतला नाही, हा गोपाळ ज्ञान लक्षण भक्तीतला नाही, तर हा गोपाळ ज्ञानोत्तर भक्तीतला आहे. आणि ज्ञानोत्तर भक्तीतला असलेला गोपाळ ज्ञानोत्तर भक्ती काय करते? भगवत स्वरूपाला प्राप्त करून पुन्हा भगवंताबरोबर बोलणं करून देते. भगवत स्वरूपाला प्राप्त करून पुन्हा भगवंताबरोबर बोलायला लावते, ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. अशा ज्ञानोत्तर भक्तीतला एक गोपाळ भगवंताच्या समोर उभा होता. भगवंतानी त्या गोपाळाकडे पाहिलं, गोपाळाने त्या भगवंताकडे पाहिलं. भगवंतानी त्या गोपाळाला विचारलं, गोपाळा तू एवढा समाधानी दिसतोय, निश्चिंत दिसतोय, अगदीच आनंदी दिसतोय, याचं गमक काय? अभंगाचं संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी
देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे गाडी आमुची निश्चिंते. त्या गोपाळाने देवाकडे पाहिलं आणि देवाला सांगितलं, देवा ही जी निश्चिंत अवस्था झालेली आहे त्याचं कारण एकच आहे, तुझी ये संगती. हे तुझी ये संगती हा शब्द खूप महत्वाचा आहे. भगवंताच्या संगतीमध्ये झाली आमुची निश्चिंती. संगती कोणाची असते, कशी असते, काय असते, पुष्कळ विचार सांगितला जातो. कोणती संगती करावी, कशाची संगती करावी, जीवानं कोणाच्या संगतीत जावं, तत्वज्ञानाने विकल्पाने विचार करायचा झाला तर पुष्कळ आहे. जीवाने जडाच्या संगतीत जावं का न जावं, एक. जीवानं जीवाच्या संगतीत जावं का न जावं, दोन. जीवाने इतर देवाच्या संगतीत जावं का न जावं, तीन. आणि जीवाने भगवंताच्या म्हणजे पांडुरंगाच्या संगतीत जावं का न जावं, चार. असा चार पद्धतीने विचार करता येईल. समजा जीव जडाच्या संगतीत गेला तर काय होईल, जीव जीवाच्या संगतीत गेला तर काय होईल, जीव इतर देवाच्या संगतीत गेला तर काय होईल, आणि जीव भगवंताच्या नाम पांडुरंगाच्या कृष्णाच्या संगतीत गेला तर काय होईल, असा विकल्पाने विचार करता येण्यासारखा आहे. मुळात जड म्हणजे काय, जीव म्हणजे काय, इतर देव म्हणजे काय आणि भगवंत काय, याचे जर एका एका वाक्यात अर्थ करायचे झाले, जड या शब्दाचा अर्थ आहे संसार. जीव जड नाम संसाराच्या संगतीमध्ये गेला, काय पदरात पडणार आहे. नियम व्यवहारातला असा आहे, आपण ज्याच्या संगतीत जातो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. नियम साधा व्यवहारातला आहे, आपण ज्याच्या संगतीमध्ये जातो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. संगती संग दोष हा, असं एक साधं सूत्र आपल्याला व्यवहारात वापरलेलं दिसून येतं. आपण ज्याच्या संगतीत, चांगल्याच्या संगतीत गेलो चांगलं म्हणून घेता येतं, वाईटाच्या संगतीत गेलो वाईट म्हणून वावरावं लागतं. मी ज्या परंपरेत आहे, माणकोजी बोधले महाराजांचा एक अभंग आहे, आणि आपल्याला काही पाठही असतील किंवा नसतील, पण माणकोजी बोधले महाराजांचा एक अभंग फार गोड आहे. महाराजांचा अभंग असा आहे, संता वाचोनिया सुख कोठे नाही, अमृत ज्यांचे पायी नित्य वसे, संताचे संगती होय मोक्ष गती, नकोबा संगती दुर्जनांची, दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, तेथे कैची सोय तारावया, बोधला म्हणे माझी सत्य ही त्रिवाचा, नको अभक्ताचा संग देवा. असा अभंग आहे. याच्यातल्या दोन शब्दांकडे मला हा अभंग सगळा मला सोडवायचा नाहीये, मला फक्त याच्यातली दोन प्रमाण महत्वाची सांगायची आहेत. संताचे संगती होय मोक्ष गती आणि दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय, या दोन्ही प्रमाणात बघा. संताचे संगती होय मोक्ष गती म्हणजे संताच्या संगतीत गेलं की होय मोक्ष गती, आणि दुर्जनाच्या संगतीत गेलं तर दुर्जनाच्या संगे दुःख प्राप्त होय. आता असं का म्हटलं, संतांच्या संगतीत मोक्ष आम्हाला मिळेल आणि दुर्जनाच्या संगतीत दुःख आम्हाला मिळेल, याचं कारण आहे, दुःख ज्याच्या आश्रयाला राहतं ते दुर्जन आहेत, आणि मोक्ष ज्याच्या आश्रयाला राहतो ते सज्जन आहेत. विठाला मग मोक्ष जर संतांच्या जवळ राहत असेल आणि दुःख जर दुर्जनाच्या जवळ राहत असेल, तर आपण दुर्जनाच्या संगतीत गेलो की आम्हाला दुःख मिळणार आहे, आणि संतांच्या संगतीत गेलो की आम्हाला मोक्ष मिळणार आहे. याचा अर्थ आपण ज्याच्या संगतीत जातो त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. मी अनेक वेळेला गमतीने एक उदाहरण देत असतो. एखादे गुरु शिष्य जंगलातून निघाल्यानंतर ते दोघंही एका झाडाखाली बसल्याबरोबर गुरुजींना ध्यान करावं वाटलं, डोळे झाकले, भगवंताचं ध्यान करायला लागले. ते घनदाट जंगल होतं आणि त्याच्यामध्ये तो शिष्य तिथं समोर बसलेला, समोरून एक वाघ येत होता. वाघ येत असलेल्या शिष्याने पाहिल्याबरोबर त्यांनी हाका मारायला सुरुवात केली, गुरुजी वाघ येतोय. गुरुजींचं काही लक्ष नाही, ते देवाचं ध्यान करत होते. वाघ आणखीन जवळ आला, त्यांनी पुन्हा मोठ्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय, तरी गुरुजींचं लक्ष नाही. वाघ अगदी जवळ आला, त्या शिष्याने पुन्हा मोठ्याने हाक मारली, गुरुजी वाघ येतोय, तरी गुरुजींचं लक्ष नाही. गुरुजींचं काही लक्ष नाही हे त्याच्या लक्षात आल्यानंतर सगळ्या संतांच्या प्रमाणातलं एकच प्रमाण त्याचं पाठ होतं, आपुली आपण करा सोडवण. काही माणसं लागूपुरती प्रमाण पाठ करतात बघा तुम्ही. जसं चाली म्हणणारी आपल्याकडे कोणती चाली येणार आहे तेवढंच प्रमाण कसं पाठ करतात का नाही बघा.
एखाद्याकडे जर द्रुपदाची चाल दिली असेल आणि दुसऱ्या दिवशी जर विचारलं काय रात्री कीर्तनाला गेला होतात, हो मग कोणता अभंग होता, ती द्रुपदच सांगतं, पहिलं चरण सांगत नाही. ते म्हणतं माझ्याकडे हेच आलं होतं, तेवढंच पाठ केलेलं असतं, शेवटचं चरण. तसं काही काही माणसं लागूपुरती यानं एकच प्रमाण पाठ केलेलं, आपुली आपण करा सोडवण. तो म्हटला एवढ्या हाका मारल्या, वाघ अगदी जवळ आलाय, गुरुजी काही लक्ष द्यायला तयार नाहीत, हे पिकलं पान गळून गेलं तरी कोणी विचारणार नाही, आपलं व्हायचं जायचं राहिले. आणखीन म्हटला कुठं गुरुजींच्या नादी लागा. त्यानं गुरुजींना सोडलं, एकटाच झाडावर जाऊन बसला वाघाच्या भीतीने. तो वाघ गुरुजींच्या जवळ आला, एक क्षणभर थांबला, काही आवाज केला नाही, काही नाही, निघून गेला. हा खाली उतरला. याला आश्चर्य वाटलं की आपण ज्याला घाबरून वरती जाऊन बसलो त्या वाघाने इथं जवळ येऊन साधी डरकरी सुद्धा फुडली नाही. काय गंमत आहे. तुम्हाला एक साधं उत्तर देऊ. आपण जंगलातून जाताना जर अचानक आपल्या समोर वाघ आला तर पळून जायचं नाही, पळून जायचं नाही, जसं आहे तसंच उभं राहायचं. वाघ काही करत नाही असं म्हणतात. मला माहित नाही, मी ते ह्याला गेलो होतो ताडोबाला, मी तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरने मला सांगितलं की असं करा, असं त्यानं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं. हे खरं का खोटं तुम्ही अनुभव करून मला पुढल्या वर्षी सांगा. जर आलात तर सांगू, नाही तर जाऊ द्या, कसं असेल तसं ते सांगतात. ते तिथं वाघ थांबला, त्याने आवाज केला नाही, काही नाही. यांनी विचार केला आपण घाबरून याला वरती गेलो, याचा काहीच नाही. खाली उतरल्याबरोबर गुरुजींचं ध्यान संपलं. दोघांनी समोर एकमेकाकडे पाहिलं. गुरुजींनी स्मित हास्य केलं आणि रस्त्याने चालायला लागले. चालायला लागल्याबरोबर एक डास, एक मच्छर गुरुजींच्या गालाला चावला. त्यांनी अशी थप्पड मारली आणि म्हटले अरे बापरे काय भयंकर डास आहे, केवढा जोरात चावला. त्या शिष्याने विचारलं गुरुजी मगाशी वाघ तुमच्या जवळ आला, तुम्ही जरा सुद्धा घाबरला नाही, आता साधा डास चावल्यानंतर म्हणता भयंकर आहे, जोरात चावला, असं कसं काय. गुरुजींनी सांगितलं त्याचं कारण आहे, मगाशी वाघ माझ्या जवळ आला त्यावेळेस मी देवाच्या संगतीत होतो, घाबरायचा विषय नाही. आता डास चावला त्यावेळेस मी तुझ्या संगतीत आहे म्हणून जोरात चावला, बाकी काही नाही. याचा अर्थ आपण कोणाच्या जवळ बघू नका, आपण सगळे सारखे आहोत, तसं काही नाही. इथं स्वामींच्या संगतीत आहोत आपण काही एकमेकाच्या नाहीये. आपण कोणाच्या संगतीत आहोत त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. निश्चिंत अवस्था प्राप्त करायची असेल तर जो निश्चिंत आहे त्याच्या संगतीत जावं लागेल. तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. कारण संसाराचं स्वरूप दुःखाचं आहे, त्याच्या संगतीत जीव गेला तर त्याला काय होणार आहे, दुःखच प्राप्त होणार आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, असं संसाराचं स्वरूप आहे. बरं मग जीवानं जडाच्या संगतीत न जाता जीवानं जीवाच्या संगतीत गेलं तर काय होईल. आता ऐका, एक तत्वज्ञानाचं उत्तर देऊन जातो. जो जीव संगतीमध्ये जाण्याकरता निघाला तो जीव अपूर्णच आहे, आणि जो जीव ज्या जीवाच्या संगतीमध्ये जाण्याकरता निघाला तो जीवही अपूर्ण आहे. म्हणजे अपूर्णाच्या संगतीत गेलं तर अपूर्णताच येणार आहे ना. म्हणजे हाही अपूर्ण तोही अपूर्ण, पूर्णता कुठे येणार आहे. म्हणून जीवानं जीवाकडे गेलं तर अपूर्णता आहे. किती गोष्टी झाल्या, दोन. जीवानं जडाकडे गेलं तर दुःखरूपता आहे, जीवानं जीवाच्या संगतीत गेलं तर अपूर्णता आहे. आता तिसरा मुद्दा घ्या, जाऊ द्या हो, इतर देवाच्या संगतीत गेलं तर चालत नाही का. आता तुकोबाराय फार घोड बोलतात इतर देवाबद्दल. तुकोबारांची एकच भाषा आहे, सेंदरी हेंदरी दैवते. सरळ प्रमाण देतो, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते घेते. जरा पुढचं फार महत्वाचं आहे बघा. आपुल्या पोटाजी रडते, हे किती वैशिष्ट्य आहे बघा. आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवधान, हे जरा थोडं बाजूला ठेवा. पण आपुल्या पोटाजी रडते, तुकाराम महाराज म्हणतात ही दैवत इतर दैवत, हे महाराजांचे शब्द आहेत बरं. आपुल्या पोटाची रडते, थोडक्यात आपल्या करता जर ते रडत असतील, मला हे पाहिजे मला हे पाहिजे असं रडत असतील, तर आपण त्यांच्याकडे जाऊन काय पूर्णता येणार आहे. त्यांचंच पोट नीट भरलेलं नाही ना, आपलं कसं पोट भरायचं. हे महाराजांचे शब्द आहेत, मी माझ्या पदरचं बोलत नाही. आपुल्या पोटाची रडते, याला तत्वज्ञानातला शब्द द्यायचा झाला तर ते स्वतःच अतृप्त आहेत. मग आम्हाला कशी तृप्त करतील. म्हणून जीव जडाकडे गेला दुःखरूपता, जीव जीवाच्या संगतीत गेला अपूर्णता, जीव इतर देवाच्या संगतीत गेला अतृप्ती. मग जीवाला जर पूर्ण व्हायचं असेल तर परिपूर्णाच्या संगतीत जावं लागेल. आणि परिपूर्ण या जगामध्ये केवळ आणि केवळ परमात्मा आहे. म्हणून तो गोपाळ म्हणतो आम्ही जो पूर्णत्वाला पोहोचलो याचं कारण तुझी ये संगती. विठाला झाली आमची निश्चिंती, तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. हे निश्चिंत होणं म्हणजे नेमकं काय. निश्चिंत या शब्दाचा अर्थ काय, चिंतारहित होणं असा सरळ अर्थ झाला. चिंतारहित होणं या शब्दाचा अर्थ आहे इच्छारहित होणं. कारण इच्छेचा अनुदय, इच्छा निर्माण न होणं हेच निश्चिंततेची स्थिती आहे.
हीच निश्चिंततेची स्थिती आहे. आणि म्हणून आता काहीही इच्छा राहिली नाही. आता इच्छा कधी राहत नाही तर परमतत्वाच्या प्राप्तीमध्ये कसलीही इच्छा राहत नाही. थोडक्यात निश्चिंत अवस्था येणं याचा अर्थ आहे परमतत्वाचा साक्षात्कार होणं. आणि म्हणून झाली अमुची निश्चिंती, थोडक्यात आता कसलीही चिंता राहिली नाही. हा एक अर्थ. थोडं पुढे बोलू आणखीन, ऐका. निश्चिंत होणं याचा दुसरा अर्थ एक आपल्याला असा करता येईल, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला निश्चिंत होणं म्हणा. पटतंय का बघा? द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला निश्चिंत म्हणा. का सांगतो. चिंतेचा जन्म हा द्वंद्वात आहे. द्वंद्व या शब्दाचा अर्थ द्वैत. चिंतेचा जन्म हा द्वैतात आहे. जिथं द्वैत आहे तिथं चिंतेचा जन्म आहे, आणि जिथं अद्वैत आहे तिथं निश्चिंतता आहे. थोडक्यात द्वैत म्हटलं की चिंता आणि अद्वैत म्हटलं की निश्चिंतता, असं आपल्याला सहज करता येण्यासारखं आहे. त्यामुळे आता आम्ही निश्चिंत झालेलो आहेत याचा अर्थ अद्वैतानुभूतीमध्ये आहेत. थोडक्यात द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. आता आम्ही या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलो. या स्थितीमध्ये जाणं याला निश्चिंत म्हणा. थोडक्यात ब्राह्मी स्थिती प्राप्त होणं, ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं याला खऱ्या अर्थाने निश्चिंत म्हटलं जाईल. असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं. आता ही ब्रह्मस्वरूपता कोणामुळे प्राप्त झाली, कशी प्राप्त झाली, तर त्याचंही उत्तर असं दिलंय, तुझी संगती. थोडक्यात असं करता येईल. याला कळण्याकरता एक प्रमाण देऊन जातो बघा. आता हे तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, एवढंच सगळं सांगून मग काही एक दोन कथा लीला सांगून थांबणार आहे. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. मी ऐकण्यातला एक अभंग सांगून पुढे जातो. आता पाविजेल घरा या दातारा संगती. अभंग सगळ्यांच्या माहितीतला आहे. मी मुद्दाम टाळावर प्रमाण देत नाही, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे. खरं तर तुमचं मला फार ऐकायचं आहे, पण माझंही मला सांगायचं आहे. अशा अडचणीत मी अडकलोय. अशा कारण इथं एका होणी बळी रे अशी सगळी मंडळी आहेत. सगळीच अगदी म्हणजे खूप, म्हणजे अनेक वर्ष झालं मी येत असल्यामुळे या सगळ्यांना ऐकतोय. आणि ही परंपरेची सेवा म्हणून इथं उभा असलेली मंडळी, हे विशेष आहे. तुम्हाला म्हणजे आपण सगळे एका परिवारातली मंडळी आहोत म्हणून मी बोलतो. खरं तर ही सगळी आदरणीय हरिभक्तीपरायण भूषण महाराज स्वतः आहेत, वैभव महाराज माझे जिवलग आहेत ते इथं आहेत. ही सगळी प्रतितीश कीर्तनकार मंडळी आहेत. परंतु स्वामींची ही सेवा आहे या दृष्टीने इथं उपस्थित आहेत. इथं प्रत्येक काय असतं सांगतो तुम्हाला. कीर्तन ऐकणं ही सुद्धा एक सेवाच आहे, आणि कीर्तन करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. टाळ वाजवणं ही सुद्धा एक सेवाच आहे. चाल म्हणणं ही सुद्धा एक सेवाच आहे. मृदंग वादन करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. या सगळ्या सेवा आहेत. या भूमिकेने आपण या सगळ्यांकडे पाहतोय. वैकुंठवासी जगन्नाथांना एक वाक्य सांगायचे. जगन्नाथांना पवारांची कीर्तन आता तुम्ही जुनी मंडळी आहेत इथं, त्यांनी प्रत्यक्ष ऐकलं असेल. आता आपल्याला फार ऐकायला वैभव महाराज मिळालं नाही वयाच्या, किंवा त्या आपण फार लहान आहोत त्या पद्धतीने. पण जे काही यूट्यूबला आपण थोडंफार जे ऐकतो, म्हणजे यूट्यूबला थोडंफार ऐकतो म्हणण्यापेक्षा मी गमतीने असं म्हणत असतो, यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. आता अलीकडल्या काळात युट्यूबला काय चाललंय हे तुम्ही 7 दिवस ऐकलंय. विठाला विठाला. त्यामुळे आता अलीकडे ते थंबनेल युट्यूबचे फार विचित्र टाकतात. कधी कधी असे विचित्र. एका कीर्तनकाराच्या पुढे थंबनेल लिहिलं ते युट्यूबला. आता माझ्या माहितीप्रमाणे काल काहीतरी नियम झालाय, तुम्ही माहिती करून घ्या दोघंही युट्यूबवाले. काल एक नियम झालाय, चुकीचे थंबनेल जर टाकले व्ह्यूज वाढवण्याकरता तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. अलीकडल्या काळामध्ये ते थंबनेल इतके चुकीचे टाकतात. एका कीर्तनकाराला त्यांनी थंबनेल टाकलं होतं, तडका कीर्तन. कीर्तन कुठे तडका असतंय? काही टाकत राहतात थंबनेल. असं कुठं असतंय का? एका चाल, भूषण महाराज माझे एक आळंदीतले गायक आहेत, माझे अगदी आवडीचे, म्हणून मी त्यांचं नाव सर्च केलं की बाबा आपण यांची चाल ऐकावी. तर त्यांच्या चालीपुढे थंबनेल टाकलेलं होतं, भयानक चाल. चाल कुठं भयानक असते? असं कुठं असतं का? म्हणजे आपल्या व्ह्यूज वाढाव्या, आपला TRP वाढावा म्हणून वारकरी संप्रदायातल्या या सेवांकडे बघताना सुद्धा आपण नको त्या शब्दांची योजना करत असेल तर हे वारकरी संप्रदायाचं आपल्याकडून होत असलेलं अधपतन आहे. हे लक्षात घ्या, अधपतन आहे. कारण यूट्यूब हे सामान्य राहिलेलं नाही, ते जगभरामध्ये पोहोचतं. आज मी जरी इथं स्वामींच्या समोर कीर्तन करत असेल, हजारो माणसं माझ्या समोर असतील, तरी यूट्यूबच्या माध्यमातून लाखो माणसं, जगभरातली माणसं जोडलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जाताना योग्यच गेलं पाहिजे, ही जबाबदारी कीर्तनकाराची आहे. विठ्ठला विठ्ठला. वैकुंठवासी जगन्नाथांना एक वाक्य सांगायचे. मला अण्णांचं वाक्य सांगायचं आहे. अण्णा असं सांगायचे, पूर्वी एकतर पत्रिका नव्हत्याच, पूर्वी पत्रिका नव्हत्या, आणि जरी असल्या तरी त्या पत्रिकेमध्ये कीर्तन सेवा
असा शब्द असायचा. बघा तुम्ही, आठवतंय का? जुनी मंडळी आहेत. कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, भजन सेवा, अन्नदान सेवा, मृदंग सेवा, जागर सेवा, ह्या सगळ्या सेवा होत्या. कीर्तन सेवा. आता कीर्तन सेवा असं नाही पत्रिकेत नाव, आता कीर्तनकार. अण्णा असं म्हणायचे वैभव महाराज, जगन्नाथांना म्हणायचे. बहुतेक हा कार मध्ये यायला लागला, कीर्तनकार. ते आता बोट बीट असं करून त्यांचं बोलणं असायचं. फार गमतीचं, अण्णांची खूप गोड कीर्तन. असो, मला असं मुद्दा मांडायचा आहे. आपण सगळीच म्हणजे इथं भजन करणारी पण खूप तयार असलेली मंडळी आणि सेवेची मंडळी आहेत, तरी मी थोडी धावतीप्रमाणे आणि सरळ देतो. मला जे मुद्दा मांडायचा आहे, मी ज्या मुद्द्याकडून मी आपल्याला चर्चा करत होतो, की निश्चिंत झालो हे सांगताना तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. मी याला प्रमाण देत होतो. आता पाविजेल घरा या दातारा संगती. इथला घरा हा शब्द जो आहे का नाही, इथला घरा हा घर हा शब्द जो आहे तो महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निरंतर राहिलो से, हे घर आहे. आपण ज्याला घर म्हणतो ते घर नाहीये. आपण ज्याला घर म्हणतो ते घर महाराजांना इथं अपेक्षित नाहीये. थोडं पुढे बोलू. चार भिंतीच्या घराला तुकाराम महाराज घर म्हणतच नाहीत. उलट चार भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराचा विचार आहे. हा आकारवान घराचा विचार नाहीये, हा निराकार असलेल्या घराचा विचार आहे. महाराजांनी ते निरंजनी असलेली ब्रह्मस्थिती जी आहे त्याला घर म्हटलंय. त्या घरापर्यंत कसं पोहोचेल? आता पाविजेल घरा, पण कसं पोहोचेल तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता या दातारा संगती घरा पाविजेल. अन्वय करताना असा करा. आता तुकाराम महाराज सांगतात, आता या दातारा संगती घरा पाविजेल. थोडक्यात या दातारा संगती आता पाविजेल घरा. अन्वय करताना अवघे कळण्याकरता असं करा. हे प्रमाण जरी असं असलं, आता पाविजेल घरा या दातारा संगती, तर याला उलट करा, या दातारा संगती आता पाविजेल घरा. आता हेच प्रमाण आपण करत असलेल्या काल्याच्या कीर्तनाच्या अभंगामध्ये बसवा. या दातारा संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती आता पाविजेल घरा. विठ्ठल असं झालं. भगवंताच्या संगतीमध्ये या घराला आम्ही पोहोचेल. या तुझ्या संगतीमध्येच आम्ही निश्चिंत अवस्थेला पोहोचवणार आहोत किंवा पोहोचणार आहोत किंवा पोहोचलेलो आहोत. कसंही म्हणजे सगुणाच्या संगतीमध्ये निर्गुणापर्यंत पोहोचलो. थोडक्यात या दातारा संगती आता पाविजेल घरा म्हणजे तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. हे कळण्याकरता आणखीन एक नाथरायांचं हरिपाठातलं प्रमाण द्यायचं झालं तर असं देता येईल. निर्गुणी पावलो सगुणी भजता, सगुणी भजता निर्गुणी पावलो. अन्वय करताना असं करा, सगुणी भजता तुझी संगती, निर्गुणी पावलो झाली अमुची निश्चिंती. झालं. दोन असे प्रमाण मी दिले. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती, त्याला पुरावा म्हणून या दातारा संगती आता पाविजेल घरा. आणखीन एक दुसरा पुरावा म्हणून सगुणी भजता निर्गुणी पावलो. एक रामायणातला दाखला देतो. हे झालं सगळं प्रमाणाने. थोडा कथात्मक पुरावा पाहिजे ना, तोही देतो. कारण पुराव्याशिवाय बोलायचं नाही ही वकिलाची तरी पद्धत आहे. बाकीच्याच जाऊ द्या कसं काय असं. पण आम्हाला ते करावंच लागतं. मी पुरावा देऊन जातो. पुरावा साधा पुरावा. आता पुष्कळ मोठा आहे, परंतु मला जी ओवी बोलायची ती ओवी धावती बोलतो. माझ्याकडे वेळ कमी आहे. रामायणामध्ये पुष्कळ मोठी चर्चा. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. जात असताना सीतामाईंनी सांगितलं मीही येणार, लक्ष्मणांनी सांगितलं मी येणार. ते निघाले. संवाद खूप गोड आहेत. प्रभू रामचंद्राचा सीतेचा संवाद. ते प्रभू रामचंद्र जेव्हा सीतेकडे गेले तेव्हा सीतेला सांगितलं की निघालोय मी. म्हणले कुठं? वनवासाला निघालेलो आहे. मग मला का सांगायला लागलात? नाही म्हटले तुला सांगायला आलो. ते म्हटले का? ते म्हटले परवानगी घेण्याकरता आलो. सीतामाईंनी विचारलं परवानगी घेण्याकरता माझी आलात? हो. म्हणजे तुम्ही माझी परवानगी घेताय? हो. सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांना सांगितलं प्रभू बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. हे ऐका, आता बोलणाऱ्या सीतामाई आहेत आणि बोलतायत कुणाला? रामप्रभूला. तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. हे त्यांनीच बोलू जाणं आणि त्यांनाच बोलू जाणं. आपल्याला कोणी असं म्हणेल का? आपल्याला ते नाही. आपल्याला कसे कानावर शब्द आहेत माहिती का? तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का? आणि हे वाक्य ऐकूनच आम्ही डोक्यावरचा फेटा घेऊन घरून निघतो. हे किती विशेष आहे. हे तुम्हाला वाटतं आम्हाला फार डोकं आहे, बस झालं एवढंच. किती वैशिष्ट्यपूर्ण गंमत आहे.
पण सीतामाईंनी सांगितलं, बहुतेक तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी आहे. प्रभूंनी सांगितलं असं का म्हणते. सीतामाईंनी विचारलं, प्रभू तुम्ही माझी परवानगी घेताय मान्य आहे, परंतु परवानगी करता किती जण लागतात. म्हटले 2. मग सीतामाईंनी विचारलं, प्रभू इथं 2 कोण आहेत. प्रभू रामचंद्रांनी सांगितले, एक मी आणि दुसरी तू. एक मी आणि दुसरी तू. सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली. हे बघा, हे वाक्य मला सांगायचं होतं. मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली. कारण तू हा शब्द आपल्यापासून जे भिन्न आहेत त्याला येतो. तू हा शब्द स्वरूपवाचक नाही, तो स्वरूप भिन्न वाचक आहे. तू हा शब्द, मी हा शब्द स्वरूपवाचक आहे आणि तू हा शब्द स्वरूप भिन्न वाचक आहे. म्हणजे तू हा शब्द जर तुम्ही मला वापरत असाल तर मी तुमच्यापासून वेगळी आहे असा त्याच्यातून अर्थ निघतो. आता प्रभू रामचंद्रही जरा सावरले. अरे अरे हे काय गोंधळ आहे म्हटले. प्रभू रामचंद्रांच्याही लक्षात येईन आपण काय बोल. बऱ्याचदा आपल्याला घरी कळतच नाही आपण आपल्या बायकोला काय बोलतोय. हे लक्षात ठेवा, हे अशातलाच आहे. फक्त आपण दुसरंच बोलतोय, हे तिसरंच चाललंय, एवढंच आहे. ती प्रभू रामचंद्रांच्या लक्षात आलं, अरे हे फार पुढलं प्रकरण आहे. प्रभूंनी सांगितलं, म्हणजे मग तुला काय म्हणायचं आहे. सीतामाईंनी सांगितलं, प्रभू तू हा शब्द स्वरूप भिन्न वाचक आहे आणि मी हे तुमचं स्वरूप आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. रामायणामध्ये दृष्टांत असे दिलेले आहेत. प्रभू रामचंद्र साखर आहेत तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र फूल आहेत तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र पद आहेत तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहेत. प्रभू रामचंद्र चित्त आहेत तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहेत. मग आता गोडीला साखरेपासून वेगळं करता कसं हे कळण्याकरता एक रुक्मिणी स्वयंवरातली ओवी देतो. थोडी वेगळी, म्हणजे विषयाला धरूनच आहे, अवांतर नाही. जितकं अलीकडे अवांतर चाललंय तितकं तरी नाहीये हे. थोडं तिथल्या तिथं फक्त एक ओवी देतो. मी काही फार अवांतर बोलणार नाही. मला प्रमाणा संत वाङ्मयाशिवाय मला दुसरं येत नाही आणि येऊ नये आणि बोलू नये. विठ्ठल विठ्ठल. इथलीच एक रुक्मिणी स्वयंवरातली नाथांनी फार गोड वर्णन केलं. एकनाथ महाराज सांगतात, कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैसी दीप्ती तैसी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरली वैदर्भदेश. ऐका, कनका सवे जैसी कांती. कांती या शब्दाचा अर्थ झळाळी. कनक म्हणजे सोनं. सोन्याबरोबर सोन्याची झळाळी कायम आहे. सूर्याबरोबर सूर्याचा प्रकाश कायम आहे. तसं परमात्म्याबरोबर परमात्म्याची शक्ती कायम आहे. म्हणजे जिथं जिथं राम तिथं तिथं सीता, जिथं जिथं कृष्ण तिथं तिथं रुक्मिणी. म्हणजे जिथं राम असेल तिथं सीता. मी तुमच्याबरोबर येणार. राम निघाले, सीता त्यांच्याबरोबर निघाल्या. लक्ष्मणजीही त्यांच्याबरोबर त्यांनी सांगितलं मीही येणार. तिघं रथात बसले. रथ अयोध्येच्या बाहेर आला. ऐका, आणि सगळे अयोध्यावासीय रथाच्या मागे निघाले. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, विचार केला, मला वनवास सांगितलाय, मी वनवासाला चाललो. सीता माझी बायको आहे, माझ्याबरोबर येणं ठीक आहे. लक्ष्मण माझा भाऊ आहे, तो माझ्याबरोबर येणं ठीक आहे. पण हे अयोध्यावासीय का निघाले, माझ्यामुळे यांना का त्रास. राम खाली उतरतात, सगळ्या अयोध्यावासियांना हात जोडतात आणि माझ्याबरोबर वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे. माझ्याबरोबर वनवासाला संगतीमध्ये, माझ्या संगतीमध्ये येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे. कोणी प्रश्न केला, रामचंद्र प्रभूंनी. कोणाला केला, अयोध्यावासियांना. नीट ऐका, प्रभू रामचंद्र सांगतात माझ्या संगतीमध्ये वनवासाला येण्याने तुम्हाला काय मिळणार आहे. तेव्हा अयोध्यावासियांनी जी उत्तर दिलं ती भावार्थ रामायणातली ओवी फार गोड आहे. ती ओवी अशी आहे, अयोध्यावासियांनी सांगितलं, श्रीरामा तुझी या संगती, श्रीरामा तुझी या संगती आम्ही पाहू ब्रह्मनिश्चिती, वनवास तो बापुडा किती, भय निश्चिती आम्हा नाही. आता मला हीच ओवी आपण चालू असलेल्या अभंगामध्ये बसवायची आहे. माझा विषय पुन्हा चालू आहे, तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती. आता रामायणातली ही ओवी घ्या, तुझी ये संगती, श्रीरामा तुझी या संगती झाली आमुची निश्चिंती, आम्ही पाहो ब्रह्म निश्चिती. विठ्ठला विठ्ठला. निश्चिती निश्चिंती ही केवळ आणि केवळ तुझ्या संगतीत आहे. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. एवढंच नाही, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आम्ही जे कुठेही कधी बघायला मिळालं नाही ते भक्ती सुखाचे सोहळे आम्हाला बघायला मिळायला लागले. भगवंतांनी विचारलं, गोपाळा एवढं सगळं म्हणायला लागला, काही तुझ्या घरचं सांग. माझंच म्हटलं इथं सांगायला लागला सारखं, तुझ्या घरचं सांग. काही काही माणसाला दुसऱ्याची माहिती काढून घ्यायची सवय असते, आपलं राखून ठेवायचं. आणि दुसऱ्याची माहिती काय, तुमच्याकडे काय चाललंय भाव, अरे तुझा सांग ना, बाकीचं बघू ते. तुमच्याकडे काय चाललंय दुसऱ्याचं सांगत काढून घ्यायची सवय. तसं देवाने विचारलं, तुझ्या घरचं सांग. गोपाळाने सांगितलं, कृष्ण
गोपाळाने सांगितलं, कृष्णा तो आमच्या घरचं विचारतो ना, नीट ऐक, आमचं घर कसं आहे? घरी ताकाचे सरोवर. भगवंतानी हे ऐकलं. भगवान म्हणायला लागले, तुमच्या घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हणजे काय? तलाव. म्हणजे तुमच्या घरी ताकाचा तलाव आहे. भगवंतानी सांगितलं, मग घरीच जा ना. एकादशीच्या दिवशी ग्लासभर ताक मिळेना लोकांना, घरी जा ना. भगवंत त्या गोपाळाने सांगितलं, कृष्णा तू घरचं विचारलं म्हणून घरचं सांगितलं, पण इथं काय आहे सांगू? घरी ताकाचे सरोवर, पण येथे नवनीताचे पूर. इथं मात्र नवनीत. नवनीत म्हणजे लोणी. आता हे ताक आणि लोणी हे दोन शब्द का वापरले असेल? मला असं वाटतं, घरी ताकाचे सरोवर म्हणण्यामध्ये प्रपंच आहे आणि येथे नवनीताचे पूर म्हणण्यामध्ये परमार्थ आहे. बघा, हे दोन्ही एवढ्याच याच्यात करता येण्यासारखं आहे. प्रपंच म्हणजे काय? ताकाचं सरोवर. आणि परमार्थ म्हणजे काय? नवनीताचे पूर. एका वाक्यात बोलायचं झालं तर थोडक्यात प्रपंच म्हणजे ताक आणि परमार्थ म्हणजे लोणी. प्रपंच म्हणजे ताक म्हणजे असार आणि परमार्थ लोणी म्हणजे सार. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. किंवा महाराजांचे फलकट तो संसार येत सार भगवंत. तरी मला माझ्या मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो, महाराजांनी असं घरी ताकाचे सरोवर असं का म्हटलं असेल आणि येथे नवनीताचे पूर असं का म्हटलं असेल? सरोवर शब्द प्रपंचाला का लावला आणि पूर शब्द हा परमार्थाला का लावला? थोडा याच्यातला बारकावा मला वाटत असलेला सांगून जायचं असेल तर, सरोवरातलं पाणी वेगळं असतं आणि पुरातलं पाणी वेगळं असतं. बघा पटतंय का? जे पाणी थांबलेलं आहे त्याचं नाव सरोवराचं पाणी आणि जे पाणी वाहत आहे त्याचं नाव पुराचं पाणी. याच्यातून लक्षात येतं, जो थांबलेला आहे तो प्रपंच आहे आणि जो वाहता म्हणजे वाढता आहे तो परमार्थ आहे. थोडक्यात ज्याच्यात घट असते तो प्रपंच असतो, ज्याच्यात वाढ असते तो परमार्थ असतो. हेही नाही पटलं तर दुसरं उदाहरण देऊ. साधं उदाहरण आहे, ऐका. प्रपंचामध्ये एकदा केलेली गोष्ट पुन्हा नको वाटते. बरोबर आहे का नाही? प्रपंचामध्ये आता हे सगळे नाही, मला दुसऱ्या अंगाने बोलायचं आहे जरा. एकदा बघ बरं, जाऊ द्या. मला सांगा, आपल्या ताटामध्ये रोज एकच भाजी ताटामध्ये आली, खाऊ वाटेल का? रोज वांग्याची भाजी खाऊ वाटेल का? रोज. आता आपल्याला सप्त्यानी तीच खावी लागते ती गोष्ट नाही आली, पण समजा रोजच आली, खाऊ वाटत नाही. तेच तेच कपडे आपल्याला नेसावं वाटत नाही. त्याच गोष्टीनं दोन मुलं होती एकाला. थोरल्याचं लग्न फार मोठं केलं त्याने, भव्य दिव्य, 50-50 लाख रुपये खर्च केले. आपल्यासारखी तुमच्या माझ्यासारखी माणसं लग्नाला गेली. लग्न झालेलं ते सगळं बघितलं आणि वरबापाला म्हणायला लागली, काय थोरल्या मुलाचं कसलं लग्न केलं तुम्ही? उगीच एकाने त्याला म्हटलं, का थोरल्याचंच इतकं भव्य दिव्य लग्न असेल तर धाकट्याचं कसं? त्या वरबापाने सांगितलं, महाराज धाकट्याचं उगं उरकून घेणार आहे, एवढं नाही मोठं करणार. काय जिरायचंय ती थोरल्यातच जिरलंय आमचं आता. बरोबर आहे? आता नाही म्हणले, उगं धाकट्याचं थोडक्यात करणार. म्हणजे तितकी भव्यता त्या लग्नाची, तितकी भव्यता नंतरच्या मुलाला होईलच असं सांगता येत नाही. उलट नको वाटायला लागते तेवढी भव्यता. म्हणजे ज्याच्यात घट आहे तो प्रपंच आहे. पण परमार्थाचं मात्र असं असतं, आपण गावकरी, आपण सगळी भाविक मंडळी अशी आहोत. आपल्या गावचा सप्ताह मोठा झाला, आम्ही जर म्हटलं अहो फार भव्य दिव्य सप्ताह झाला, गावकरी म्हणतात नाही नाही महाराज, याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघा तुम्ही, आता याच्या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी बघा, त्याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघा, याच्यापेक्षा पुढल्या वर्षी बघा. म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या अंतःकरणातली परमार्थाबद्दलची गोडी वाढते आहे. भक्तिशास्त्रामध्ये प्रतिक्षण वर्धमान असं सूत्र आहे. किंवा सुख नो हे भक्तिरस पुढता पुढत्यास सेवावी हे, या दृष्टीने महाराजांनी सांगितलं, येथे नवनीताचे पूर हा परमार्थ म्हणजे लोण्याचा पूर आहे. थोडक्यात वाढ असलेला हा आहे. मग तो गोपाळ म्हणायला लागला, देवा तुझ्या संगतीमध्ये निश्चिंत झालो, तुझ्या संगतीमध्ये नाही देखील येथे असणारे भक्ती सुखाचे सोहळे मिळाले, तुझ्या संगतीमध्ये नवनीताचे पूर आम्हाला पाहायला मिळाले. तुला एक सांगू देवा, ढकलून दिलं तरी जाणार नाही अभंगाचा शेवटचा चरण. तुका म्हणे आता
ते नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला विठाला एवढा काही अभंगाचा भावार्थ पाहणं शक्य आहे तेवढा पाहण्याचा प्रयत्न केला. काल्याचे कीर्तन म्हणजे चरित्रेचे उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा थोडक्यात चरित्राचा विचार आपण करू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आल्यापासून अत्यंत गोड अशा पद्धतीचं चरित्र आहे. भगवान अवताराला येतात श्रावण महिना वद्य पक्ष अष्टमी तिथी. भगवान अवताराला आल्याबरोबर सोडा मिठी लपवा लपवा जगजेठी झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल घाबरलेली वसुदेव देवकी पाहिले आणि भगवंतानी वसुदेवाच्या कानात सांगितलं नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला. कसं घेऊन जायचं? उचलेला कमळापती पायीचे बंधने गळती. झालं ते घेऊन निघाले गोकुळामध्ये ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र सगळ्या गवळणींनी ती बातमी एकमेकांना कळाली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गवळणी यशोदेच्या अंगणाकडे धावायला लागल्या. कशा करता? कृष्ण दर्शन घेण्याकरता धावायला लागल्या. प्रत्येक जणी धावायला लागल्या भगवंताला पाहण्याकरता. भगवंताला पाहिल्याबरोबर सगळ्या गोपिकांना प्रश्न पडला काय बोलावं. का? अत्यंत सुंदर असलेला परमात्मा. श्रीमद भागवतानी वर्णन असं केलंय त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरवा रामभरम दधाने वपुरलक कुलाव्रतान नाब्जम विजय सखे रतिरस्तुमी नवद्या. याच्यावर नाथरायांची भाषा अशी आहे श्रीकृष्णाची या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे मदन पोटा आले बापुडे ते तर कुणीकडे इंद्रचंद्र. या विठल विठल तुकोबरांचे शब्द आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा सगळ्या गोपिकांनी डोळे भरून पाहिला. पाहून तृप्त झाले आणि मग एक काही ना काहीतरी संकट सुरू झाली. काय सुरू झालं? ती पुतना मावशी आली, तो महाबळ भट्ट आला वगैरे वगैरे. रोज एक संकट येऊ लागली. काय करावं कळेना. पण सगळी संकट जरी येत असली तरी त्या सगळ्या संकटांना परतावून लावण्याचं सामर्थ्य मात्र भगवंतामध्ये. भगवंता या विठल विठल सगळ्यांना परतावून लावलं. एके दिवशी काय झालं? कंस त्यांच्या दरबारामध्ये असा डोक्याला हात लावून बसला होता म्हणे. का? तर ते कंसाने विचार केला की काय करावं. म्हटले ज्यांना आपण इथं तिकडे पाठवतो आहे तर त्यांचा काही निरोप येत नाहीये. म्हटले काय करावं म्हणून डोक्याला हात लावून बसला. कृष्णाला मारण्याकरता म्हणून मी अनेकांना पाठवलं पण काही परिणाम होईना. असा हतबल झालेला कंस. त्या दरबारामध्ये केशी नावाचा दैत्य होता. ऐका, केशी नावाचा राक्षस. त्या केशी नावाच्या राक्षसाने सांगितलं कंसा काही काळजी करू नको. म्हटले काही काळजी करू नको, मी जातो गोकुळामध्ये आणि त्या कृष्णाचा बंदोबस्त करून येतो. म्हटले मी जातो त्याला मारूनच येतो. कंसाने सांगितलं असं म्हणूनच पहिली गेली. ते मागे नाही का काय चाललंय म्हणून बघायला गेली मंत्रिपदाची शपथ घेऊन आली मध्ये नाही तसं तशातला गोळा झालेले सगळे. ते म्हटले तसं नको म्हणून. म्हटले की असं जी गेली ती तिकडेच बसली. म्हटले इकडे कोणीच येईना माघारी. म्हटले काय? म्हटले तू असं बोलू नको. नाही म्हटले मी करतो व्यवस्था. काय व्यवस्था करणार? करतो बरोबर. केशी नावाच्या दैत्यांनी एका घोड्याचं रूप घेतलं असं सांगितलं जातं आणि तो घोडा गोकुळामध्ये येऊन नाचायला लागला. आता घोडा नाचायला लागल्याबरोबर लोक बघायला येतात. त्यातल्यात मुलं तर बघायला येतात. सगळे गोपाळ आले आणि तो नाचणारा घोडा बघायला लागले. कसा नाचतोय हे बघायला लागले. तो घोडा सगळ्या गोपाळांच्या समोर नाचायचा. या गोपाळाच्या समोर, त्या गोपाळाच्या समोर, त्या गोपाळाच्या समोर, असा सगळ्यांच्या समोर तो नाचायचा. अनेक गोपाळांच्या समोर तो नाचायचा. पण त्या घोड्याला असा प्रश्न पडला मी या सगळ्या गोपाळांच्या समोर नाचतोय पण ज्याच्या करता घोडा झालो ते दिसेना ना. कोण? कृष्ण. बाळकृष्ण दिसेना. ही बातमी बाळकृष्णाला कळाली. बाळकृष्णाला कळाल्याबरोबर बाळकृष्णाने विचार केला आपलं गिराईक चौकात येऊन नाचतंय, आपण काय करतोय घरात. म्हटले भगवान बाहेर पडले. बाहेर आले आणि मग बाहेर आल्याबरोबर त्या गोपाळामध्ये जाऊन उभा राहिले. त्या घोड्याने कृष्णाला पाहिल्याबरोबर तो घोडा आता सगळ्या गोपाळांना सोडलं आणि कृष्णाच्या समोर येऊन नाचायला लागला. घोडा आपल्याला माहिती आहे घोडा नाचतो. आता अलीकडे लग्नातही घोडा नाचतो. आता लग्नातला घोडा का नाचतो हे घोड्यावरच्या गाढवाला कळत नाही. ती गोष्ट निराळी. पण का नाचतो कोणा? काही एकदा एका लग्नाला उशीर झाला. म्हणजे आता मला माहित नाही आपल्याकडे कशी लग्नी वेळेवर लागतात का नाही मला माहित नाही. आमच्याकडे तिकडे बार्शी भागात पंढरपूर भागात फार उशीर. गेलो आम्ही 12:30 लग्नाला. 2 वाजले तरी लग्न लागेना. ते म्हटले का? घोडा नाचतोय.
घोडा नसतोय. मग ते जवळ बसलेली माणसं गप्प बसत नसतात. एकाने मला विचारलं, म्हणले महाराज हा घोडा का नाचत असेल? आता मला काय माहिती महाराज, माणसं अशी गमतीची आहेत, काय महाराज लोकांना विचारतील सांगता येत नाही, काय काय महाराज लोकांना करायला लावतील सांगता येत नाही. आता तुमच्याकडल्या पद्धती मला माहित नाही. आमच्याकडे ते तिसऱ्याच्या दिवशी काकस्पर्श असतो, म्हणजे ते कावळ्याचा स्पर्श, ते कावळ्याची वाट बघतात, ते निवड शिवायला यावं म्हणून घे. आम्ही एका आता असेच परिवारातले शिष्य परिवारातले एक जण होते, आम्ही जाऊन बसलो. ते कावळा काही येईना लवकर. ते काय असते बरं का तुम्हाला, ते कावळा लवकर येईना गेल्यानंतर ते काही काही माणसं तिथं अशी असतात, ते उठवतात पाया पडा. ते माणसं असे ती जी असतात का नाही, ती अवतारी पुरुषच असतात महाराज. म्हणजे अवतार तुम्हा तेवढ्याच कारणा करता, ती तेवढ्याच कारण त्यातली ती तरबीज असतात. त्यांनी ते आपलं ते उठवलं, जा आईला सांभाळतो म्हण, वडिलाला सांभाळतो म्हण, अमुक जर अमुक कर, असं पाया पड. अहो सगळेजण पाया पडले तरी तो कावळा शिवेने लवकर. आता काही केलं ना, वेळ चालला. त्यामधल्या माणसांनी एकाने मला सांगितलं, महाराज उठा तुम्ही पाय. अरे माझा काय संबंध आहे, काय सांगावं कशाचं काय काय कळत नाही. कधी कधी मला तर असं वाटतं सार्वजनिक कामात आम्ही जावं का न जावं, काही प्रश्न विचारतात. मला त्यांनी विचारलं घोडा का नाचत असेल, आता मला काय माहिती, मी आपलं सहज उत्तर देऊन टाकलं. आता याला उत्तर तर द्यावं लागेल. मी म्हटलं तो घोडा याच्याकरता नाचत असेल, घोडा त्या नवरदेवाला सांगत असेल लग्न झाल्यावर असंच नाचायचंय, बघून घे म्हटलं. बाकी काय काय उत्तर देणार. झालं, भगवंताच्या समोर तो घोडा नाचायला लागला. बाकीच्या गोपाळांनी विचारलं, कृष्णा तू जोपर्यंत येत नव्हता तोपर्यंत हा घोडा आमच्या सगळ्यांच्या जवळ नाचायचा, तू आल्यापासून मात्र सारखं तुझ्या जवळ चाललाय, तुझी या घोड्याची ओळख आहे का रे पूर्वीची? गोपाळांनी कृष्णाला विचारलं. आता ते भगवान चतुरातु शिरोमणी, भगवंतांनी सांगितलं ओळख वगैरे काही नाही, ज्याचं मरण जवळ येतं ती माझ्या जवळ येतात, बाकी काही नाही म्हटलं. भगवान होते महाराज. झालं, भगवंतांनी ती शेपटी ओढली, तो घोडा बितरला, अंगावर लाथा मारायला लागला. भगवान एका दगडावर जाऊन उभारले आणि तो घोडा अशी लात मारणार, भगवंतांनी त्याच्या जवड्यामध्ये हात घातला, पोट वाढवायला सुरुवात केली आणि तो घोडा जागेवर मेला. केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. देवर्षी नारद मुनी प्रगट होतात, बाळकृष्णाला म्हणतात, बाळकृष्णा केशी नावाच्या दैत्याला मारलं ना, आजपासून जगातली लोक तुला केशव या नावाने हाक मारतील. अशा बाललीला अनेक पद्धतीच्या सुरू झाल्या. भगवान थोडे मोठे झाले, घराच्या बाहेर पडले, काही मित्रांना गोळा केलं, पेंद्या सुदाम्या वडज्या वाकड्या बोबड्या, आणि त्या सगळ्यांना सांगितलं एक काम करा, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी दे तो पोटभरी पुरे म्हणाल तो वरी. सगळ्या गोपाळांना घेऊन निघाले. वेगवेगळ्या घरच्या चोऱ्या करायला सुरुवात केल्या. चोऱ्या कशाच्या? दह्या दुधाच्या चोऱ्या करायला सुरुवात केल्या. आणि या चोऱ्यांच्या तक्रारी यशोदेकडे रोज पद्धतीने यायला लागल्या. कोणाला त्रास द्यावा, कोणाच्या चोऱ्या कराव्या, कोणाला काय एवढा त्रास सुरू झाला. आणि शेवटी यशोदेकडे तक्रारी आल्यानंतर यशोदेने सांगितलं, आता एक काम करू म्हटलं, याला शाळेत पाठवू. काय शाळा? ब्रह्मविद्येचा पुतळा, गाई राखितो घुवळा, श्रुतीने नवे तेडीला, वेदा संकादिकाते, छंदे छंदे वेणू वाजे. सगळ्या गायी घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखण्याकरता निघाले. आणि मग गायी राखण्याकरता गेल्यानंतर तिथं काही गोपाळांना घेऊन खेळ खेळायला सुरुवात केली. माझे गडे कोण कोण निवडा भिन्न यातून आपापणामध्ये मिळो, एक खेळो एकासे. सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ सुरू झाले. खेळ खेळून झाल्यानंतर काही गोपाळांनी सांगितलं, कृष्णा पोटी भार खांदी भार पोटी भूक, खांदे भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मग एक काम करा, चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, भाऊ केली वनवन पाय पिटी झाला शेण. सगळ्या गाई वळत्या करायला सांगितल्या. आपापली शुदुरी देवाच्या समोर मांडली. कोणती शुदुरी आहे? प्रारब्ध रूपी शुदुरी. कारण एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. त्या सगळ्या शुदुरी एकत्रित केला, तो सगळा काला केला आणि हा काला वाटायला सुरुवात केली. तो काला पाहण्याकरिता आजी ओ सामरावती काला पाहावया येती, देव विसरती देहभावा पुला उच्चिष्टा कारणे, देवजळी झाले माशे. जो काला यमुनेच्या वाळवंटात झाला तोच काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झाला. आणि तोच काला आज आपल्या स्वामींच्या दरबारामध्ये या ठिकाणी होतो आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर ज्ञानदेव तुका म्हणे